कोकणातील गावची पारंपरिक चव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न। चला तर आज आपण बनवत आहोत मुशी मसाला, तोही चुलीवरती। सगळ्यात आधी चुलीवर ठेवायचा टोप काळा पडू नये म्हणून पाणी आणि राखेने छान टोपाला कोटिंग करून घेऊया। मग चुलीवर ठेवला होता टोप गरम झाला की तेल ठेचला होता लसण, कढीपत्ता, छान कांदा भाजून घेऊया। त्याच्याच मध्ये आपण टोमॅटोची पेस्ट देखील ॲड करूया। घरच्या तिखट मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद, मसाले घातले की तेल सुटेपर्यंत छान मसाला भाजून घेऊया। मसाला मस्त तयार झाला की स्वच्छ धुवून घेतली होती मुशी त्यात सोडूया। त्याच्यासोबत आंबट चव यावी म्हणून ताजी कैरी ॲड करूया। मग मसाला आणि मुशी आणि कैरी एकजीव करून घेऊया। मस्त मसाला आणि कैरी एकजीव झाला की अर्धा ग्लास पाणी घालून छान झाकण घालून उकळी काढून घेऊया। आपल्या मुशीच्या मसाल्याला छान उकळी आली आणि पाणी आटेपर्यंत शिजून घेऊया। शेवटी हिरवी मिरची घालून अजून एक उकळी काढून घेऊया। तयार झाली आपली झणझणीत गावाकडची चुलीवरची मुशी मसाला। गरम गरम भाकरीसोबत ही चव एकदम स्वर्गासारखी। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो नक्की करा।